नमस्कार सर्वांना, माझी फटाका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी आज मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवणार आहे। चला तर बघूया साहित्य। 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे, भिजत घातलेला, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि तूप। चला तर आपण करूया आता साबुदाणा खिचडी। बघा मी 2 चम्मच तूप घेतलेलं आहे इथं खिचडी बनवण्यासाठी। आज सोमवारचा उपवास होता, म्हटलं चला आज खिचडी बनवूया। त्यात आता हिरवी मिरची घालून घ्यायची। मिरची चांगली परतून द्यायच्या। पाठीमागं तुम्ही बघू शकता कसं आबळ आलेलं आहे आणि किती छान दिसतोय। आता भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचा, एकजीव करायचं ते। इकडे मिरची पण परतलेली आहे, आता त्यात घालून द्यायचं ते मिरच्यांमध्ये साबुदाणा परतून घ्यायचा। थोडं परतत आल्यानंतर मीठ घालायचं आहे। बघू शकता मी परतत आहे खिचडी। बघा मीठ घातलेलं आहे मी आता चवीनुसार। अशी मोकळी लुसलुशीत खिचडी होण्यासाठी साबुदाणा भिजवताना नेहमी पाणी कमी वापरायचं। साबुदाणा खिचडी परतत आहे। तुम्ही बघू शकता कशी मोकळी झालेली आहे खिचडी। मी हा साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता। साबुदाणा रात्री भिजत घातल्यानंतर खिचडी ही चांगली मोकळी आणि लुसलुशीत होते। खिचडी तयार झालेली आहे आपली। बघू शकता तुम्ही कशी मोकळी एक एक साबुदाणा मोकळा झालेला आहे। चला तर मग व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि मस्त राहा, खात राहा।